शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या 20 बातम्या व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। सर्व बातम्या आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राइब करायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात देखील खुशखबर आहे। काय बातमी आहे सर्व पाहायला मिळेल। व्हिडिओ एकदम आता शेवटपर्यंत नक्की बघा। पहिली सर्वात मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार दरमहा 3000 रुपये पेन्शन। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरमहा हा योजना आपल्याला पाहायला मिळत आहे। केंद्र सरकार आता 3000 रुपये महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार असल्यामुळे दिलासा। कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त 4400 रुपयांचा बाजारभाव, तसेच सरासरी दर हा 3600 रुपये तर कमीत कमी 3000 रुपयांपर्यंत मिळत आहे। आवक 9817 क्विंटल पर्यंत आलेली होती। सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये 100 रुपयांची घसरण। पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना न्यायालयाचे समन्स। स्टेट बँकेच्या कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दावे देखील दाखल। पीक कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना न्यायालयाचे समन्स पाहायला मिळत आहेत। तसेच स्टेट बँकेचे कर्ज वसुलीसाठी न्यायालयात दावे देखील दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। सध्या स्थितीला पीक कर्जासंदर्भात ही एक मोठीच बातमी म्हणावं लागेल, कारण की आता न्यायालयापर्यंत हे समन्स आपल्याला पाहायला मिळत चाललेले आहेत। व शेतकरी मित्रांनो, आता खुशखबर आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। थेट खात्यावरती मदत देखील आता येणार आहे। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर प्रत्यक्ष पाहणी केली असता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे। स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी येथे केलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात मदत येणार आहे। नवीन सोयाबीन आले, दर गडगडल्याने आर्थिक फटका। बाजार समिती सर्वसाधारण 4470 रुपये क्विंटलचा बाजारभाव। सध्या स्थितीला नवीन सोयाबीन आलेली आहे। आता दर गडगडल्याने आर्थिक फटका देखील पाहायला मिळत आहे। नवीन सोयाबीन आले कीच असं झालेलं आहे। त्यातली त्यात बाजार समितीमध्ये सर्वसाधारण 4470 रुपयांपर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे। सर्वात मोठी बातमी, भाजीपाल्यांनी खाल्ला मोठा बाजारभाव। ऐन गणेश उत्सवात भाज्यांचे दर कडाडले, गृहिणींचे बजेट देखील कोलमडले। आता सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे कोणता भाजीपाला आहे ते देखील कमेंट करून नक्की कळू शकता। सध्या स्थितीला भाजीपाल्यामध्ये वाढच होत चाललेली आहे। कोणताही भाजीपाल्याचं पीक असं चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळत आहे, कारण की आता मोठ्या प्रमाणात बाजारभाव आहे। आता 15 दिवसात पीक विमा द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडे। पीक विमा कंपनीस कडक सूचना। आता सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। आता पाहायला गेलं तर पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नव्हता, मात्र आता सर्वात मोठा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सूचना देखील दिलेल्या आहेत। आता जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील बहुतांशी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील गरज पाहायला मिळत आहे, कारण की अतिवृष्टी ते काही ठिकाणी मुसळधार पावसाने नुकसान झालेले होते। त्याकरिता सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे। 29 जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहे। ते जिल्हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। त्यातली त्यात आता पीक विम्याची रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकते, कारण की आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस सूचना देखील दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्यामुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण आहे, कारण की 15 दिवसामध्ये आता पीक विमा जर कंपन्यांनी दिला तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल। शेतकऱ्यांच्या खात्यात देखील रक्कम येईल। वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत अपडेट। जास्तीत जास्त आता सध्या स्थितीला 4000 रुपयांचा दर वांग्याला भेटत आहे, तर 400 क्विंटलची आवक आलेली होती। तसेच हिरव्या मिरचीचा दर पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त 5000 रुपये, तर आवक 685 क्विंटल, तर कमीत कमी दर 3000, सरासरी दर 4000 रुपयांपर्यंत। आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार अनुदान वाटप।
अनुदानाचे वाटप लाभार्थी शेतकऱ्यांचा आधार लिंक असलेल्या बँक खात्यात करण्यात येणार आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळणार आहे। मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आता प्रशासनाकडून नियोजन केलं जात असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारची माहिती देखील कृषी विभागाकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर आता तुम्हाला अनुदान जमा झालं आहे का ते देखील तुम्ही कळवू शकता। तुमचं अनुदान रखडलेलं आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून त्याबाबत काय अपडेट असतील तर आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करत जाऊ। कारण की आता हे अनुदान तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। मात्र काही शेतकऱ्यांच्या जर खात्यावर नाही आलं तर ते शेतकरी कमेंट करून नक्की कळवू शकतात। काय अडचण जर असेल तर आम्ही रिप्लाय देऊन तुम्हाला नक्कीच कळवू, कारण की हे अनुदान मोठ्या प्रमाणात वाटप देखील होणार आहे। अतिवृष्टीचा असाही फटका, कापसावर मर रोगाचा देखील प्रादुर्भाव, शेतकऱ्यांसोबत नवे संकट। सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आर्द्रता व साचलेल्या पाण्याचा देखील परिणाम आहे। आता हे एक शेतकऱ्यांसमोर मोठं संकटच म्हणावं लागेल। त्यातली त्यात कापसाचे पाती, फुले व बोंडे देखील गळत आहेत व आता कापसाला बाजारभाव काय मिळतो याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष आहे, कारण की 7,777 रुपयांचा बाजारभाव आहे। आता पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट। आता 662 कोटींचा पीक विमा जाहीर झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सविस्तर काय अपडेट आहे ती पाहूयात। पीक विम्याचे 662 कोटींची शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे। 2023 ते 24 मधील पात्र लाभार्थी शेतकरी भरपाईच्या आशेवर दिसून येत आहेत। आता ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे। ही मदत नगर जिल्ह्यासाठी पात्र असल्याचं सांगण्यात येत आहे। अनुदानाचे 4,200 कोटी रुपये वितरित होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण, कारण की आता सध्या स्थितीला शासनाच्या वतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी राज्य सरकारने 4,200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले असून येत्या 2 ते 3 दिवसात या अनुदानाचे थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे। आता मोठी बातमी आहे, शेतीचे वीज बिल तुमच्या सरकारने माफ केले असं देखील काही जण म्हणत आहेत। त्यातली त्यात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, वीज बिल जर तुम्हाला कोणी मागत असेल तर देऊ नका, कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांचे वीज बिल हे माफ करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांना आता वीज बिल भरण्याची काही गरज नाही असं सांगण्यात आलेलं आहे, कारण की आता जरी तुम्हाला कोणी वीज बिल मागितले तरी वीज बिल देऊ नका, त्यांना थेट अजित पवार यांचे नाव देखील सांगा असं देखील अजित पवार स्वतः म्हटलेले आहेत। ई पीक पाहणी ठरते शेतकऱ्यांची मात्र डोकेदुखी। मूर्तिजापूर तालुक्यात केवळ 50%च नोंदणी, ग्रामीण भागात मार्गदर्शनाचा अभाव। सध्या स्थितीला ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे, कारण की शेतकऱ्यांना जास्त त्याबाबतचं काही समजत नाहीये व त्यातली त्यात ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी अवघडच पाहायला मिळत आहे। आता सध्या स्थितीला फक्त 50%च। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अखेर आलेली आहे। आता जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे। कोणते जिल्हे पात्र आहेत ते आता सविस्तर पाहूयात। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम येईल ते जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा गोंदिया आहे। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यातली त्यात दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचे जे देखील जिल्हे कमेंट करून नक्की कळवू शकता, जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत अपडेट आपण नक्कीच देत जाऊ। तसेच पुढील जिल्हा जर पाहायला गेलं तर सांगली जिल्हा आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील रक्कम येणार आहे। तसेच अमरावती जिल्हा आहे। विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे। अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेडचा बराच भाग आहे। तसेच जालना, परभणी, तर या जिल्ह्यामध्ये जालन्याच्याही भागामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई येणार। मोठी बातमी आहे, 1.86 लाख शेतकऱ्यांकडून पिकांची ऑनलाईन नोंद। पीक नोंदणीत कारंजा तालुका देखील आघाडीवर, मानोऱ्यात 56% काम। आता 1.86 लाख शेतकऱ्यांकडून पिकांची ऑनलाईन नोंद आपल्याला पाहायला मिळत आहे। पीक नोंदीत कारंजा तालुका आघाडीवर असल्याचं चित्र आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये पीक नोंदणी आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे। तसेच मानोऱ्यामध्ये 56% काम आपल्याला दिसून येत आहे। ही एक सर्वात मोठी बातमी पीक नोंदणीबाबत।
आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी व महत्त्वाची एक खुशखबर आहे, कारण की खूप दिवस पावसाने अतिवृष्टी झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अजून देखील पाणी आहे. तो पाऊस आता उघडणार आहे. पुढील 5 ते 6 दिवस उघडीप मिळू शकते. यामध्ये शेतीची कामे नक्की करून घ्या, जेणेकरून पुढे जाऊन काही अडचण राहणार नाही. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया पुढील व्हिडिओ.